एक फक्त ब्रेकिंग हाती आली ती आपण पाहूयात. एकनाथ शिंदे यांच्यावर गणेश नाईक यांनी आरोप केला आहे. गणेश नाईक यांनी एक घोड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि म्हटलं आहे की घोडे बेपत्ता झाले. अर्थात त्यांना हे सुचवायचं आहे की वेगवेगळ्या दिग्गजांना भाजपमधल्या किंवा अन्य पक्षातल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे वळवून घेतलं आणि त्याचा परिणाम. मला सांगा की गणेश नाईकांनी हे पथ्य पाळायला हवं ना. तुम्ही युतीत आहात, पण वेगळे लढताय ना नवी. वेगळे लढतोयत, पण ते फक्त आता ऐरोली पुरतेच राहिलेले आहेत. बेलापूर कधीच त्यांच्या हातून निघून गेलेलं आहे. मी मागे सांगितलं की देवेंद्र फडणवीस खूप हुशार आहेत. वन खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे. एखाद्या वनात त्यांनी आता वानप्रस्थ आश्रम घेण्यासाठी सोय करावी. दुसऱ्यावर असे युतीमध्ये असं इतक्या सिनियर माणसानं टीका करणं हे बरोबर नाही. काय सांगाल शिरसाटजी? नाही, मला याच्यावरती काही बोलायचं नाही. गणेश नाईक यांचं ते व्यक्तिगत मत आहे, ते काही पक्षाचं मत नाही. बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत. लढतीत कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, पण व्यक्तिगत टीका हे भाजपचं धोरण नाही. आता ऑलमोस्ट रिझल्ट पण क्लिअर झाला आहे म्हणून मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. नवी मुंबईत इगो आड आला म्हणून भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही? नवी मुंबईमध्ये दोन दिग्गज नेत्यामधले पूर्वापार असलेले संबंध आड आलेत. ते काही आजचे नाहीत. पूर्वापार म्हणजे ते ज्या वेळेला शिवसेनेमध्ये नगरसेवक होते, नंतर आमदार झाले, मंत्री झाले, तेव्हापासूनचे जे संबंध होते आड आलेत. खरं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीची त्याचा काही संबंध नाही.